नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील 1.5 वर्षाच्या कालावधीमधील ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी आपल्या परीक्षेसाठी असणार आहेत त्याचा डिटेलमध्ये अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर आपण काय करणार आहोत की जानेवारी 2025 ते मे 2026 या 1.5 वर्षाच्या कालावधीमधील ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी आहेत त्याचा अभ्यास स्पष्टीकरणासह डिटेलमध्ये करणार आहोत. याची मोफत पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो. चला मग वेळ न घालवता आपण या लेक्चरला सुरुवात करूया. तर पहिला अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेसाठी. प्रश्न असेल की नुकतेच 2026 चा आयसीसी पुरुष T20 विश्वकप कोणी जिंकला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन नंबर बी, भारताने नुकताच आयसीसी पुरुष T20 विश्वकप किंवा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर मित्रांनो, हे जे काही आयसीसी T20 विश्वकप झालेला आहे त्याची 10व्या क्रमांकाची आवृत्ती होती, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचा विजेता भारत ठरलेला आहे मित्रांनो. त्यासोबतच आपल्याला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भारत T20 वर्ल्ड कप जिंकणारा म्हणजे असा एकमेव देश बनलेला आहे ज्यानं 3 वेळा हे T20 वर्ल्ड कप आतापर्यंत जिंकलेला आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा तयार करून ठेवलेला आहे. उपविजेता ठरलेला आहे न्यूझीलंड हा संघ. आणि ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो 2026 ची, ती स्पर्धा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. हा सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि याचं आयोजन कुणाद्वारे करण्यात आलेलं होतं तर आयसीसीनं याचं आयोजन हे केलेलं होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जे काही फायनल मॅच झालेला आहे मित्रांनो या स्पर्धेमधला, ते फायनल मॅच कुठं झालेलं आहे तर लक्षात ठेवायचं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम जे अहमदाबाद गुजरात मध्ये आहे त्या ठिकाणी झालेलं आहे. यामध्ये एकूण 20 सहभागी संघ होते. आणि ब्रँड अँबॅसेडर हे महत्वाचं आहे, स्टार करून ठेवत आहे. ब्रँड अँबॅसेडर कोण होता याचा? भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा. हे काही महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. या स्पर्धेवर आपल्याला 100% मित्रांनो येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारताना दिसून येणार आहे. त्याविषयी अजून काही महत्वाचे मुद्दे बघा. तर भारत T20 विश्वकप जिंकणारा पहिला यजमान संघ मित्रांनो, म्हणजे ज्या देशामध्ये ही स्पर्धा होत असते तो जिंकणारा हा पहिला देश, तसेच सलग 2 वेळा ही स्पर्धा जिंकणारा पहिला देश आणि तसेच एकूण 3 वेळा जिंकणारा भारत हा पहिला देश, असं 3 प्रकारे आपला विक्रम या ठिकाणी झालेला आहे. तर सलग 2 वेळा बघितलं तर 2024 आणि 2026 ला आपण हे वर्ल्ड कप जिंकलेलं आहे. आणि 3 वेळा म्हटलं तर 2007, 2024 आणि 2026 हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. इतर चार्ट तुम्ही बघून घ्यायचा आहे, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तसेच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की मालिकावीर कोण ठरलेला आहे तर संजू सॅमसन हा खेळाडू ठरलेला आहे. सामनावीर ठरलेला आहे फायनल सामन्याचा जसप्रीत बुमराह. आणि सर्वाधिक विकेट सुद्धा या जसप्रीत बुमराहने घेतलेल्या आहेत. त्यासोबतच वरुण चक्रवर्तीने सुद्धा या स्पर्धेमध्ये 14 विकेट्स हे घेतलेले आहे. हे मुद्दे सुद्धा एक्स्ट्रा आपण ऍड केलेत, ते लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. तर महाराष्ट्र केसरी 2026 चा विजेता कोण ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए, हर्षवर्धन सदगीर हा या महाराष्ट्र केसरी 2026 चा विजेता ठरलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर महाराष्ट्र केसरी जी स्पर्धा झालेली आहे मित्रांनो 2026 ची, याची 68व्या क्रमांकाची आवृत्ती होती, हे लक्षात घ्यायचं आहे. विजेता ठरलेला आहे नाशिकचा हर्षवर्धन सदगीर. उपविजेता ठरलेला आहे महेंद्र गायकवाड जो की सोलापूरचा आहे मित्रांनो. आणि ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो ही कुठं झालेली आहे तर पुणे या ठिकाणी, जे वाघोली आहे पुण्याजवळ, त्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे, हे एक मुद्दा लक्षात द्यायचा आहे. आणि मागील विजेते म्हणजे 2025 ला याचा विजेता कोण होता ते लक्षात ठेवायचा आहे. पृथ्वीराज मोहोळ हा जो की पुणेचा आहे मित्रांनो, तो या स्पर्धेचा मागच्या वर्षी विजेता ठरलेला आहे, हे सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तसेच आतापर्यंत सर्वाधिक वेळा ही स्पर्धा किंवा महाराष्ट्र केसरी कोण जिंकलेला आहे तर 2 व्यक्ती आहेत, नरसिंह यादव आणि विजय चौधरी. हे 2 नाव लक्षात ठेवायचं आहे. या दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी 3 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न असणार आहे महिला महाराष्ट्र केसरी 2026 ची विजेती कोण ठरली आहे? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र केसरी असो किंवा महिला महाराष्ट्र केसरी असो, त्यावर आपल्याला प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जात असतो. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बरं? ऑप्शन नंबर डी, अर्थातच अमृता पुजारी ही या
महिला महाराष्ट्र केसरी 2026 ची विजेता ठरलेली आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर महिला महाराष्ट्र केसरी क्रमांक आहे 4थी, म्हणजे 4थी आवृत्ती होती मित्रांनो. विजेती ठरलेली आहे कोल्हापूरची अमृता पुजारी. उपविजेती ठरलेली आहे वेदिका सासने. हे 2 नावं लक्षात घ्या. त्यासोबतच हिची काही महिला महाराष्ट्र केसरी आहे मित्रांनो, त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. याची सुरुवात 2023 साली झालेली आहे मित्रांनो. मागील विजेत्या आपल्याला जर विचारलं तर लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी 2025 ची विजेता होती भाग्यश्री फंड. 2024 ची विजेता मित्रांनो हे या ठिकाणी चुकून झालेलं आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 2024 ला सुद्धा अमृता पुजारी ही या स्पर्धेची विजेता ठरलेली आहे. आणि 2023 ला प्रथम विजेती ठरलेली होती प्रतीक्षा बागडी मित्रांनो. आणि यावर खूप साऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पोलीस भरती असो, सरळ सेवा असो, तुम्ही प्रश्नपत्रिका मागच्या चाळून बघा, तुम्हाला कळेल किती वेळेस हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला बारकाईनं करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. नुकतेच बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चा विजेता कोण ठरला आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर ए ल्यूक मुडगवे असं त्याचं नाव आहे मित्रांनो, जो या स्पर्धेचा वैयक्तिक विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर स्पर्धेचं नाव आहे बजाज पुणे ग्रँड टूर 2026. आणि मित्रांनो ही भारतामधील पहिली मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावरील, ही पहिली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्टी स्टेज सायकलिंग स्पर्धा आहे मित्रांनो. या अगोदर अशा प्रकारची स्पर्धा भारतामध्ये झालेली नाही. आणि अशा प्रकारची महत्वाची स्पर्धा जर आपल्या भारतामध्ये होत असेल आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामधील पुण्यात होत असेल तर आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं आहे, एकूण 437 किलोमीटर अंतर होतं आणि एकूण 4 टप्प्यांमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. 35 देशांमधून यामध्ये सायकलपटू यामध्ये सहभागी झालेले होते. विजेते आपल्यासाठी महत्वाचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे, वैयक्तिक विजेतापद कोणी पटकावलेलं आहे? तर न्यूझीलंडचा जो ल्यूक मुडगवे आहे त्याने या स्पर्धेचा वैयक्तिक विजेतेपद पटकावलेलं आहे. विजेता संघ होता मित्रांनो लिनिंग स्टार, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि हा जो काही संघ आहे लिनिंग स्टार कोणत्या देशाचा आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक नाव लक्षात ठेवायचं आहे, हर्षवीर सिंग सेखॉन, जो की भारताचा सर्वात वेगवान सायकलपटू या स्पर्धेमध्ये ठरलेला आहे. हे नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं होतं? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर बी, अर्थात छत्तीसगड या राज्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर खेलो इंडिया ट्रायबल गेम्स आहे मित्रांनो, ह्याची पहिलीच आवृत्ती आहे, म्हणून आपल्यासाठी हे महत्वाची स्पर्धा होऊन जाते. जर अशा प्रकारे पहिल्यांदाच एखादं इव्हेंट वगैरे किंवा काहीतरी असं सुरू झालं तर आपल्या परीक्षांमध्ये हमखास प्रश्न हा विचारताना दिसून येत असतो. तर हे लक्षात घ्यायचं आहे, भारतातील ही आदिवासी जी क्रीडापटू आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली पहिली मित्रांनो राष्ट्रीय पातळीवरची अशी बहुक्रीडा स्पर्धा आहे मित्रांनो. कारण यामध्ये एकूण 7 क्रीडा प्रकारचा समावेश होता. हॉकी असेल, तिरंदाजी असेल, स्विमिंग असेल, त्यानंतर वेट लिफ्टिंग, कबड्डी, फुटबॉल, कुस्ती असेल आणि मल्लखांब अशा 7 खेळांचा यामध्ये समावेश होता मित्रांनो. यजमान देश आपल्याला विसरायचं नाही, छत्तीसगड आहे मित्रांनो. हे आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. याचा शुभंकर कोण होता? तर मोरवीर, ज्याला छत्तीसगडी भाषेमध्ये आमचा बहादूर असा त्याचा अर्थ होत असतो. एवढा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये टॉपचे राज्य कोण राहिले आहेत तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. या ठिकाणी स्टार केलेले मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत मित्रांनो. पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्य राहिलेलं आहे, दुसऱ्या क्रमांकावर ओडिशा राज्य, तिसरा क्रमांक झारखंडने पटकावलेला आहे आणि आपला महाराष्ट्र राज्य यामध्ये 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे. हे आपण विसरायचं नाही, या ठिकाणी स्टार करत आहे. त्यानंतर आपल्याला पुढची स्पर्धा बघायची आहे, ती आहे खेलो इंडिया बीच गेम्स 2026 स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या राज्याने जिंकले आहेत मित्रांनो. या ठिकाणी ऑप्शन्स आपण दिलेले आहेत. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर डी, कर्नाटक या राज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदक ही जिंकलेले आहेत मित्रांनो. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर खेलो इंडिया बीच गेम्स 2026 ही मित्रांनो दुसरी आवृत्ती होती. याचं ठिकाण होतं, हे महत्वाचं आहे, ठिकाण दीव या ठिकाणी जे घोगला बीच आहे त्या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. त्याचा शुभंकर कोण होता?
तर पर्ल नावाचं जे काही डॉल्फिन आहे मित्रांनो, जो की ऊर्जा आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं, तो या स्पर्धेचा शुभंकर होता. हे सुद्धा स्टार करून ठेवा. या ठिकाणी बघू शकता त्याचं आपण चित्र दिलेलं आहे. त्यानंतर विजेते महत्वाचे कोण होते हे बघणं आपल्यासाठी गरजेचं आहे. कर्नाटक 11 पदकांसह पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे मित्रांनो. दुसरा क्रमांक तामिळनाडू या राज्याचा आलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे मणिपूर राज्य. हे तिन्ही नावं आपल्यासाठी महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला एकेरीची विजेता कोण ठरली आहे? तर ग्रँड स्लॅम संदर्भामधला हा प्रश्न आहे. हमखास आपल्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जात असतो. तर ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. याचे योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर सी, एलिना रायबाकिना या ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीची या वर्षीची विजेता ठरलेली आहे मित्रांनो. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं नाव आहे. या वर्षातली ही पहिली ग्रँड स्लॅम आहे मित्रांनो. एकूण 4 ग्रँड स्लॅम असतात, त्यापैकी ही पहिली आहे मित्रांनो, जी की मेलबर्न ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पार पडलेली आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. महिला एकेरीची विजेता कोण आहे? एलिना रायबाकिना, जी की कझाकस्तान या देशाची आहे मित्रांनो. तिने बेलारुसच्या आयर्ना सबालेंकाला पराभूत केलेला आहे. त्यानंतर पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे? त्याचं नाव आहे स्पेनचा कार्लोस अल्करास आणि त्याने सर्बियाच्या नोवाक जोकोविच जो आहे त्या टेनिसपटूला पराभूत केलेला आहे. हे या ठिकाणी आपण छायाचित्र सुद्धा त्यांचे दिलेले आहेत आणि त्यांचे नाव सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे चांगलं तुम्हाला लक्षामध्ये राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला याविषयी अजून महत्वाचे मुद्दे बघायचे आहेत. जसं तुम्हाला म्हणलं मी 4 ग्रँड स्लॅम असतात मित्रांनो या स्पर्धेचे. हे टेनिस ग्रँड स्लॅम आहेत 4. कोणकोणते आहेत? ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, तिसरा आहे विम्बल्डन ओपन आणि चौथा आहे अमेरिकन ओपन. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच या स्पर्धा कोणत्या मैदानावर खेळवल्या जातात हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड कोर्ट अर्थात टणक मैदानावर खेळवले जातात. त्यानंतर आहे फ्रेंच ओपन, हे क्ले कोर्ट, जे आपण चिकन मातीचं मैदान असतं त्यावर खेळवलं जातं. विम्बल्डन ओपन ग्रास कोर्टवर म्हणजेच गवताच्या मैदानावर आणि अमेरिकन ओपन हार्ड कोर्ट म्हणजेच टणक मैदानावर खेळवल्या जातात. हे सुरुवातीचे वर्ष आपल्यासाठी काही महत्वाचे नाहीत, पण या स्पर्धा आणि मैदान आपल्यासाठी महत्वाचं आहे. ते प्रश्न विचारला जात असतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण आपल्या टेस्ट सिरीजची जाहिरात केलेली आहे मित्रांनो. ज्यांना पण चालू घडामोडीची टेस्ट सिरीज वर्षभरासाठी पाहिजे असेल त्याच्यासाठी आपण सुरू केलेली आहे मित्रांनो. दर आठवड्याला ही टेस्ट सिरीज आपली होत असते. कालावधी 1 वर्ष असणार आहे मित्रांनो. 1 एप्रिल 2026 ते एप्रिल 2027 1 वर्ष चालणार आहे. नुकतंच ही सुरू झालेली आहे आणि मागील यामध्ये 1.5 वर्षाच्या करंट अफेअर्स आपण कव्हर करणार आहोत. एकूण 50 टेस्ट असणार आहेत मित्रांनो. दर आठवड्याला टेस्ट होईल. तुम्हाला टेस्ट ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात कितीही वेळा सोडवता येणार आहे. जे पण विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी या दिलेल्या नंबरवर, व्हॉट्सअप नंबरवर नक्की संपर्क करा. ज्याला डेमो टेस्ट हवे असतील त्यांनी सुद्धा संपर्क करा. त्यांना डेमो टेस्ट दिल्या जातील. त्यानंतर तुम्हाला ठीक वाटलं तर या टेस्टला जॉईन करायचं आहे. चला मग आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर महिला क्रिकेट विश्वकप 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत मित्रांनो. याचे योग्य उत्तर परत एकदा ऑप्शन नंबर ए असणार आहे. भारत देशाने मित्रांनो हे जे काही महिलांचं वर्ल्ड कप आहे, वन डे वर्ल्ड कप, ते नुकतंच जिंकलेलं आहे. हे सुद्धा एक महत्वाचा असा प्रश्न आहे आपल्यासाठी. या ठिकाणी माहिती बघा, महिला क्रिकेट विश्वचषक तर नुकतंच कोणी जिंकलेलं आहे? भारताने जिंकलेला आहे मित्रांनो नुकतंच. आणि याची आवृत्ती किती आहे? 13व्या क्रमांकाची आवृत्ती लक्षात ठेवायचं आहे. याचं आयोजन भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये करण्यात आलेलं होतं. हे लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो यामध्ये एकूण 8 संघ होते. अंतिम सामना DY पाटील स्टेडियम जे आहे नवी मुंबई या ठिकाणचं, त्या ठिकाणी ही स्पर्धेचं फायनल मॅच झालेला आहे. विजेता सांगितल्याप्रमाणे भारत आहे. याची कर्णधार आपल्यासाठी महत्वाची आहे. हरमनप्रीत कौर मित्रांनो या भारतीय संघाची कर्णधार होती आणि आता सुद्धा हीच आहे. उपविजेता संघ कोणता आहे? तर दक्षिण आफ्रिका हा संघ आहे मित्रांनो. याची कर्णधार लॉरा वोलवर्ड आहे मित्रांनो. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला अजून माहिती लक्षात ठेवायची आहे या स्पर्धेविषयी. तर बघा या ठिकाणी या स्पर्धेचे सामनावीर ठरलेले आहे शेफाली वर्मा आणि मालिकावीर ठरलेले आहे मित्रांनो दीप्ती शर्मा. या शर्मा आणि वर्मा मध्ये कन्फ्यूज होऊन जायचं नाही. कदाचित आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला दोन्ही ऑप्शन दिले जाऊ शकतात.
शफाली वर्मा पण आणि दीप्ती शर्मा पण, तर चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच आपल्याला आपल्या भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक कोण आहेत, कोच कोण आहेत, तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. अमूल मुजुमदार हे महत्वाचं नाव आहे. त्यासोबतच हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. भारतीय महिला संघ जे आहे त्यांना, त्याने पहिल्यांदाच हे ICC ची ट्रॉफी जिंकलेली आहे. म्हणजेच हे वर्ल्ड कप, जे वन डे वर्ल्ड कप आहे, ते पहिल्यांदा जिंकल्यामुळे आपल्यासाठी हा महत्वाचा मुद्दा होऊन जातो. याला डबल स्टार या ठिकाणी मी केलेला आहे मित्रांनो. आणि सर्वाधिक वेळा हे वन डे वर्ल्ड कप महिलांचा कोण जिंकलेला आहे, तर ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल 7 वेळा हे जिंकलेलं आहे. हे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. त्यासोबतच BCCI ने जे आपला महिला संघ जिंकलेला आहे त्यांच्यासाठी बक्षीस म्हणून 51 कोटी रुपये दिलेले आहेत. हे सुद्धा एक्स्ट्रा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे की अंध महिला T20 विश्वकप 2025च्या स्पर्धेत भारताची कर्णधार कोण होती मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर काय असेल बरं. ऑप्शन नंबर सी, दीपिका TC ही आज भारतीय संघाची कर्णधार होती मित्रांनो. पहिल्यांदाच ही स्पर्धा झालेली आहे, म्हणून आपल्यासाठी ही महत्वाची स्पर्धा आहे मित्रांनो. आणि विजेता सुद्धा भारतीय संघ ठरला असल्यामुळे याविषयी आपल्याला काही महत्वाचे मुद्दे बघणं गरजेचं आहे. तर आवृत्ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिली आवृत्ती होती मित्रांनो. विजेता संघ ठरलेला आहे भारत, याची कर्णधार दीपिका TC. उपविजेता ठरलेला आहे आपला शेजारी देश नेपाळ. आणि आयोजन कुठं झालेलं आहे याचं, भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. अंतिम सामना जे आहे मित्रांनो, कोलंबो श्रीलंका या ठिकाणी पार पडलेला आहे. सामनावीर कोण ठरलेला आहे, फुला सरेन, जी की भारताची महिला क्रिकेटपटू आहे. आणि मालिकावीर ठरलेले आहे पाकिस्तानची मेहरीन अली. हे महत्वाचे मुद्दे आपल्याला याविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण ही पहिल्यांदाच स्पर्धा झाली असल्यामुळे हा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. नक्की आपल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर प्रश्न असेल की महिला कबड्डी विश्वकप 2025चा विजेता कोणता देश ठरला आहे. हा सुद्धा एक महत्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो. याचं योग्य उत्तर काय असणार आहे, अर्थातच आपला भारत देश या स्पर्धेचा विजेता या ठिकाणी ठरलेला आहे मित्रांनो. तर याविषयी आपल्याला काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. महिला कबड्डी विश्वचषक आहे मित्रांनो, तर नुकतंच विजेता ठरलेला आहे या स्पर्धेचा भारत हा देश. कर्णधार त्याची कोण होती या भारतीय महिला कबड्डी संघाची, तर रितू नेगी नाव लक्षात ठेवायचं आहे. याचा उपविजेता संघ ठरलेला आहे चायनीज तैपेई. यजमान देश ज्या देशामध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे बांगलादेशामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि जे काही अंतिम सामना आहे मित्रांनो, त्या अंतिम सामन्याचं ठिकाण होतं ढाका, बांगलादेश. हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि भारताने जर बघितलं तर सलग मित्रांनो दुसऱ्यांदा हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. महिला कबड्डी विश्वकप जे आहे ते जिंकलेला आहे. या अगोदर सुद्धा 2012ला आणि 2025ला भारताने आता ही स्पर्धा जिंकलेली आहे. कारण सुरुवातच मित्रांनो याची 2012ला झालेली आहे. त्यानंतर 2025 पर्यंत ही स्पर्धा काही झालेली नाही. आणि दोन्ही वेळेस आपल्या भारतीय महिला जी काही कबड्डी संघ आहे त्याने यामध्ये डंका वाजवलेला आहे, जिंकून दाखवलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे. तर कोणत्या वर्षीची राष्ट्रकुल स्पर्धा भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण खूप वर्षानंतर ही स्पर्धा आपल्या भारत देशामध्ये असल्यामुळे तुम्हाला ट्रिपल स्टार या ठिकाणी मी देतो. हमखास हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल बरं. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 2030 ची जी काही राष्ट्रकुल स्पर्धा असेल मित्रांनो ती आपल्या भारत देशामध्ये होणार आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर 2030 ची राष्ट्रकुल स्पर्धा मित्रांनो हे महत्वाचा मुद्दा आहे. तर ती कुठं होणार आहे, गुजरात मधील जे अहमदाबाद शहर आहे मित्रांनो त्या शहरामध्ये हे होणार आहे. आपल्याला ते अप्रुव्हल मिळालेला आहे. हा स्टार करून मुद्दा ठेवायचा आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न दिसूनच येणार आहे मित्रांनो. आणि भारतामध्ये या स्पर्धेचं दुसऱ्यांदा आयोजन हे करण्यात येत आहे मित्रांनो. या अगोदर बघितलं तर 2010 साली ही स्पर्धा दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती मित्रांनो. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. आता 2030ला ही स्पर्धा परत एकदा भारतामध्ये आयोजित केली जात आहे. त्यासोबतच आपल्याला अजून एक महत्वाचा मुद्दा 2026 ची जर स्पर्धा विचारली यावर्षी होणारी तर ती कुठे होणार आहे, ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. नुकतंच जी काही होणार आहे ते भारतामध्ये होणार नाही, तर भारताची येत्या नंतरची म्हणजे 2030 ची होणार आहे मित्रांनो. हे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये कन्फ्युज नाही झालं पाहिजे. 2030 ची होणार आहे, 2026 ची नाही.
त्यानंतर आपल्याला काही महत्वाचे मुद्दे अजून बघायचे आहेत या राष्ट्रकुल स्पर्धेविषयी. तर याचं आयोजन हे मित्रांनो दर 4 वर्षाला केलं जात असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. पहिली स्पर्धा हॅमिल्टन कॅनडा 1930 ला झालेली आहे मित्रांनो. आणि 2030 ला जर आपण बघितलं तर या राष्ट्रकुलाला 100 वर्ष सुद्धा पूर्ण होत आहेत मित्रांनो, शताब्दी वर्ष होणार आहे. आणि ती स्पर्धा आपल्या देशामध्ये होत आहे शताब्दी वर्षाची, हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणून हे वर्ष आपल्याला विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवायचं आहे 1930. पहिल्यांदा आयोजन आपण नुकतंच बघितलं होतं 2010 साली दिल्लीमध्ये झालेलं आहे मित्रांनो. आणि जे काही आता राष्ट्रकुल आपल्याला जे आपण उल्लेख केलेला आहे, तर त्या संघटनेविषयी लक्षात ठेवा की काय आहे. तर अगोदर ज्या ठिकाणी ब्रिटिश जे लोक होते त्यांचं ज्या ठिकाणी राज्य होतं अशा देशांची संघटना आहे मित्रांनो. याची स्थापना 1931 ला झालेली आहे. मुख्यालय लंडन या ठिकाणी आहे. आणि सध्या जर बघितलं तर एकूण 54 देश यामध्ये सदस्य आहेत मित्रांनो. त्यासोबतच हे मुद्दा महत्वाचा स्टार करून ठेवत आहे शेवटचा. काय आहे 2030 ची स्पर्धा 24वी स्पर्धा आहे. आणि याचं हे 2030 शताब्दी वर्ष आहे मित्रांनो, कारण राष्ट्रकुलाला शताब्दी म्हणजे 100 वर्ष पूर्ण होत आहेत. हे मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये सर्वोत्तम राज्याचा करंडक कोणत्या राज्याने पटकावलेला आहे? तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र राज्याने यामध्ये सर्वोत्तम राज्याचा किताब पटकावलेला आहे किंवा क्रमांक पटकावलेला आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मित्रांनो, याची 38व्या क्रमांकाची आवृत्ती होती. ठिकाण होतं उत्तराखंड या राज्यामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. यामध्ये 2 नवीन खेळाचा समावेश झाला होता, मल्लखांब आणि योगासन, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्वोत्तम राज्य कोणता ठरलेला आहे मित्रांनो, तर सर्वोत्तम राज्य हे स्टार करून ठेवा, ते ठरलेलं आहे आपला महाराष्ट्र राज्य. आणि महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा म्हणजे सलग 3 वर्ष झाले मित्रांनो, म्हणजे 3 स्पर्धा झाल्या ज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणून आपण यामध्ये स्थान हे पटकावलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि एकंदरीत अव्वल स्थान कोण पटकावलेलं आहे सर्वांमध्ये, तर ते आहे सेना दल. आणि राज्यांमध्ये विचारलं तर ते आहे महाराष्ट्र. हे दोन्ही मधला फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. या स्पर्धेचा घोषवाक्य काय होतं, तर घोषवाक्य होतं मित्रांनो संकल्प से शिखर तक, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. शुभंकर कोण होता, मौली, जे की उत्तराखंड राज्याचा राज्य पक्षी आहे मित्रांनो. या ठिकाणी चित्र बघू शकता, हे आहे मौली जे की शुभंकर आहे. सर्वाधिक पदक अर्थातच महाराष्ट्र राज्याने जिंकलेले आहेत मित्रांनो. राज्यांच्या बाबतीत जर विचार केला तर 201 पदक जिंकलेले आहेत. आणि या नंतरची जी पुढची स्पर्धा असणार आहे मित्रांनो, ती असणार आहे 2027 ला मेघालय या राज्यामध्ये. हे सुद्धा एक्स्ट्रा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की खो खो विश्वचषक 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर बी, भारत देशामध्ये आपल्या हे जे काही खो खो विश्वचषक आहे मित्रांनो, त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी महत्वाचे मुद्दे बघणं गरजेचं आहे, कारण याचा सुद्धा विजेता आपला भारत देशच आहे मित्रांनो. तर ही पहिली स्पर्धा आहे मित्रांनो खो खो वर्ल्ड कपची, जी की आपल्या भारतामध्ये झालेली आहे. कुठं झालेली आहे? इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे. आणि पुरुष विजेता असेल किंवा महिला विजेता, दोन्ही विजेता मित्रांनो आपला भारत देश हा ठरलेला आहे. म्हणून हे खूप महत्वाचं आहे, IMP आहे. आणि उपविजेता सुद्धा आपला शेजारी देश, दोन्हीमध्ये नेपाळ हा देशच ठरलेला आहे. पुरुष संघाचा कर्णधार जर आपल्याला विचारलं तर एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा, प्रतीक वायकर होता, जे की पुण्याचा आहे. आणि महिला संघाची कर्णधार विचारली तर ती आहे प्रियंका इंगळे, जी की बीड जिल्ह्याची आहे मित्रांनो. ही जे काही स्पर्धा आहे याचं आयोजन कोणी केलं होतं? भारतीय खो खो महासंघ याने केलेलं होतं. सध्याचे अध्यक्ष आहेत सुधांशु मित्तल, हे लक्षात ठेवा. आणि हे जे काही खो खो वर्ल्ड कप झालेला आहे मित्रांनो, त्याचं ब्रँड अँबॅसेडर कोण होतं, तर ते लक्षात ठेवायचं आहे. 2 अभिनेते होते, सलमान खान आणि टायगर श्रॉफ मित्रांनो. हे महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण त्यांचे फोटो सुद्धा दिलेले आहेत. भारतीय महिला संघ असेल किंवा पुरुष संघ या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025, त्याला आपण WTC म्हणून ओळखतो, याचा विजेता कोणता देश ठरला आहे? याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर बी, दक्षिण आफ्रिका हा संघ या WTC अर्थात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, त्यालाच आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणतो, याची 3ऱ्या क्रमांकाची आवृत्ती होती मित्रांनो.
आणि विजेता संघ ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका. याचा कर्णधार महत्वाचा आहे टेम्बा बाउमा, हे नाव लक्षात ठेवा. टेम्बा बाउमा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा आहे तो कर्णधार. उपविजेता संघ ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया. कर्णधार याचा कोण होता? पॅट कमिन्स मित्रांनो. आणि महत्वाचा, हा खूप महत्वाचा शेवटचा मुद्दा, कारण मित्रांनो दक्षिण आफ्रिकेनं आपण जर बघितलं तर तब्बल 27 वर्षानंतर म्हणजे 1998 नंतर आयसीसीचं एखादं मोठं टायटल हे जिंकलेलं आहे. म्हणजे वर्ल्ड कप कोणताही त्यांनी 1998 नंतर जिंकलेलं नाही. पहिल्यांदाच एवढं मोठं टायटल त्यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे. तर हे मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे. आशिया कप 2025चा विजेता कोणता देश या ठिकाणी ठरलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आहेत आणि परत एकदा मित्रांनो आपल्या भारत देशाचा डंका या ठिकाणी वाजलेला आहे. जेवढ्या पण स्पर्धा आहेत मित्रांनो आपण घेतलेल्या, जवळपास त्यामध्ये भारत देशानेच त्यामध्ये ते विजेतेपद पटकावलेलं आहे. म्हणून जरी आपण परीक्षेमध्ये प्रश्न आला ना, तर एक डोक्यात ठेवायचं आहे की 2025च्या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी भारतानेच बाजी मारलेली आहे. जर आपल्याला ऑप्शन माहिती नसते तर बिंदास भारत हा ऑप्शन मारून यायचा आहे. जवळपास तुमचं ते उत्तर बरोबर येणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. हे जे काही आशिया कप झालेला आहे त्यानं 2025चं, याची 17व्या क्रमांकाची आवृत्ती होती आणि जी काही फायनल मॅच झालेला आहे ते झालेलं आहे दुबई या ठिकाणी, जे दुबई इंटरनॅशनल स्टेडियम आहे त्या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. विजेता संघ ठरलेला आहे भारत. त्याचा कर्णधार होता सूर्यकुमार यादव. उपविजेता संघ ठरलेला आहे पाकिस्तान. कर्णधार होता सलमान आगा. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. सामनावीर ठरलेला आहे आपला भारताचा तिलक वर्मा आणि मालिकावीर सुद्धा भारताचा आहे अभिषेक शर्मा. हे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच हे जे काही आशिया कप आहे त्याविषयी इतर माहिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघून जायचं आहे. तर याची सुरुवात झालेली आहे 1984 ला. दर 2 वर्षाला ही स्पर्धा भरवली जाते किंवा त्याचं आयोजन हे केलं जात असतं. याचं आयोजन कोण करतं? तर एसीसी करतं मित्रांनो. या ठिकाणी कन्फ्युज होऊन जायचं नाही. आयसीसी आपल्याला वाटू शकतं पण हे आशिया खंडातील देशांपुरतं मर्यादित असल्यामुळे याचं आयोजन एसीसी करतं, म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिल करत असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. पहिला विजेता संघ सुद्धा या स्पर्धेचा भारत देश आहे. सर्वाधिक वेळा विजेता विचारलं तर ते सुद्धा आपला भारत देश आहे मित्रांनो. आणि यापुढची जी काही स्पर्धा आहे ती होणार आहे 2027 मध्ये. कुठं होणार आहे? बांगलादेशामध्ये ती स्पर्धा होणार आहे. हे मुद्दे या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप आहे 2025चा. आणि जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय मागच्या प्रश्नामध्ये, आता जेवढ्या पण स्पर्धा झाल्यात ना त्यामध्ये बऱ्यापैकी भारतानेच बाजी मारलेली आहे. म्हणून हा उत्तर होणार आहे भारत. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप स्पर्धा आहे मित्रांनो. आवृत्ती किती आहे? दुसरी. आणि विजेता संघ अर्थातच आपला भारत देश. उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका संघ. ठिकाण हे जे काही स्पर्धा आहे याचं फायनल कुठे झालेलं आहे? तर जे झालेलं आहे मलेशिया या देशामध्ये. मालिकावीर ठरलेली आहे गोंगडी त्रिशा, जी की भारताची महिला क्रिकेटपटू आहे. आणि त्यासोबतच आपल्याला हे जे काही अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप आहे त्याविषयी स्टॅटिक डेटा कप सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. कारण ही आत्ताच नुकतंच अलीकडच्या काळात म्हणजे 2023 ला सुरू झालेली स्पर्धा आहे मित्रांनो. फार जुनी नाही. दर 2 वर्षांनी याचं आयोजन होणार आहे किंवा होत आहे. पहिला विजेता संघ भारत आणि परत एकदा दुसरा विजेता संघ सुद्धा भारत. म्हणजे 2023 असेल किंवा 2025 असेल, दोन्ही वेळा भारतानेच ही स्पर्धा जिंकलेली आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. याचं आयोजन कोण करतं? अर्थातच आयसीसी, कारण आंतरराष्ट्रीय लेवलवर होत आहे म्हणून आयसीसी. सर्वाधिक वेळा विजेता अर्थातच आता सांगितल्याप्रमाणे भारत देश 2 वेळा झालेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना कोठे पार पडला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर सी, दुबई या ठिकाणी ही जी काही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जी स्पर्धा झालेली आहे त्याचा अंतिम सामना झालेला आहे मित्रांनो. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी याची ही 9व्या क्रमांकाची आवृत्ती झालेली आहे मित्रांनो. अंतिम सामना झालेला आहे दुबई इंटरनॅशनल स्टेडियम या ठिकाणी. तसेच विजेता संघ परत एकदा भारत हाच ठरलेला आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळीकडे क्रीडांमध्ये फक्त भारत आणि भारताचा डंका वाजलेला आहे मित्रांनो. कर्णधार होता त्यावेळेस रोहित शर्मा. उपविजेता संघ ठरलेला आहे न्यूझीलंड आणि मालिकावीर कोण ठरलेला आहे या स्पर्धेचा? तर सचिन रवींद्र मित्रांनो, जो की न्यूझीलंड या देशाचा आहे. हे आपल्याला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे.
अंतिम सामना जो फायनल मॅच झालेला आहे त्याचा सामनावीर कोणता आलेला आहे? रोहित शर्मा. आणि यजमान देश म्हणजे कोणत्या देशानं ही स्पर्धा आयोजित केली होती? तर पाकिस्ताननं मित्रांनो. पण भारत काय पाकिस्तानमध्ये कोणतीही मॅच खेळायला गेलेला नाही, म्हणून आपले जे काही भारताचे सामने होते ते आपण दुबई या ठिकाणी खेळलेले आहेत. हे सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. सहभागी संघ होते 8. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. त्या अगोदर आयसीसी विषयी थोडीशी माहिती बघा. चॅम्पियन्स ट्रॉफी विषयी सुरुवात झालेली आहे 1988 साली. दर 4 वर्षाला याचं आयोजन हे केलं जात असतं. आयोजक कोण आहे? अर्थातच आयसीसी. पहिला विजेता संघ आहे मित्रांनो दक्षिण आफ्रिका. सर्वाधिक वेळा विजेता परत एकदा भारत देश आहे. आणि यानंतरची स्पर्धा 2029 ची आता भारत देशामध्ये होणार आहे. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे नुकतेच रोहन बोपन्ना निवृत्त झाले. त्यांचा संबंध कोणत्या खेळाशी होता मित्रांनो? तर हा एक महत्वाचं नाव आहे रोहन बोपन्ना यांचं. दिग्गज खेळाडू टेनिस मधील ज्यांनी नुकतंच निवृत्तीची घोषणा केलेली आहे किंवा या खेळातून निवृत्तीही घेतलेली आहे. त्याविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर त्यांचं नाव आहे रोहन बोपन्ना. या ठिकाणी आपण त्यांचं छायाचित्र सुद्धा दिलेलं आहे. तर नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी या टेनिस मधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्याचा जन्म बेंगलुरू या ठिकाणी झालेला आहे. 1980 साली. त्यांच्या नावावर काही जागतिक विक्रम आहेत या ठिकाणी आपण दिलेले हे बघायचे आहेत. तर त्यांनी सर्वात वयस्कर जागतिक नंबर 1 म्हणजे टॉपवर राहणारा दुहेरी खेळाडू हा ठरलेला आहे. हा एक विक्रम आहे त्यांच्या नावावर. ग्रँड स्लॅम जर आपण बघितलं टेनिस मधील तर ऑस्ट्रेलियन ओपन 2024 त्यामध्ये ते पुरुष दुहेरीचा त्यांनी टायटल जिंकलेला आहे. आणि फ्रेंच ओपन 2017 मिश्र दुहेरीचा सुद्धा त्यांनी टायटल या अगोदर जिंकून दाखवलेला आहे. तर असं हे महत्वाचं व्यक्तिमत्व आहे टेनिस मधला भारताकडून खेळणारा. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी या अगोदर जुलै 2013 मध्ये दुहेरीमध्ये या टेनिस दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये 3रा क्रमांक पटकावलेला होता. हे सुद्धा मुद्दा लक्षात घ्या. आणि अतिशय महत्वाचा हे मुद्दा शेवटचा, यांना आतापर्यंत पद्मश्री पुरस्कार 2024 ला आणि अर्जुन पुरस्कार 2018 ला भारत सरकारकडून देण्यात आलेले आहेत. हे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर आपल्याला काही महत्वाचे वन लाइनर या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी बघा बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर ठरलेली आहे स्मृती मंधाना, जी की भारतीय क्रिकेटर आहे मित्रांनो. ते मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रो रेसलिंग लीग ही झालेली आहे. त्यामध्ये विजेता ठरलेला आहे हरियाणा थंडर्स हा संघ आणि उपविजेता दिल्ली दंगल वॉरियर्स. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हे महत्वाची स्पर्धा मित्रांनो. त्यानंतर हिवाळी ऑलिम्पिक्स 2026. तर ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो नुकतंच फेब्रुवारी मध्ये पार पडलेली आहे. याचं ठिकाण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ठिकाण कुठं होतं या हिवाळी ऑलिम्पिकचं? इटली या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत मित्रांनो. मिलान आणि कॉर्टिना या शहरांमध्ये. त्यानंतर आपल्यासाठी महत्वाचा आणि अतिशय लाजिरवाणा मुद्दा आहे की भारताला या स्पर्धेमध्ये एकही मेडल आपल्याला जिंकता आलेलं नाही मित्रांनो. तर ही म्हणजे आपल्याला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचे काही मुद्दे बघायचे आहेत. तर WPL मित्रांनो 2026 जी महिलांचा IPL म्हणून प्रसिद्ध आहे त्याची ही 4थ्या क्रमांकाची आवृत्ती होती. आणि याचा विजेता ठरलेला आहे RCB संघ अर्थात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा संघ. याचा कर्णधार होती स्मृती मंधाना. या ठिकाणी तुम्ही इमेज बघू शकता. ही आहे स्मृती मंधाना. उपविजेता ठरलेला आहे दिल्ली कॅपिटल्स हा संघ. याची कर्णधार होती जेविमा रॉड्रिग्स मित्रांनो. हे दोन्ही नावं लक्षात घ्यायची आहेत. सर्वाधिक वेळा या स्पर्धेचा विजेता कोण आहे? तर मुंबई इंडियन्स आणि RCB असे 2 संघ आहेत मित्रांनो ज्यांनी 2 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. हा सुद्धा जर वेगळ्या अर्थाने आपल्याला या WPL वर जर विचारलं तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. या WPL ची सुरुवात कधी झालेली आहे? अर्थातच अलीकडेच झालेली आहे 2023 ला मित्रांनो. हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढची अजून एक क्रिकेट संदर्भामध्ये घडामोड आहे ती बघायची आहे. ती आहे रणजी ट्रॉफी मित्रांनो 2025-2026 ची पार पडलेली आहे. तर यामध्ये काय झालेलं आहे की 91 वर्षाच्या इतिहासामध्ये म्हणजे रणजीच्या इतिहासामध्ये मित्रांनो आतापर्यंत पहिल्यांदाच जम्मू काश्मीरला हे टायटल जिंकता आलेलं आहे. या अगोदर जम्मू काश्मीरला ही स्पर्धा काही जिंकता आलेली नाही मित्रांनो. म्हणून हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी स्टार करून ठेवत आहे. लक्षातच ठेवायचा आहे. प्रश्न हा आपल्याला 100% विचारली जाण्याची शक्यता आहे.
अंतिम सामन्याचं ठिकाण काय आहे? हुबळी, ज्या ठिकाणी KSCA स्टेडियम आहे त्या ठिकाणी झालेला आहे. आणि अंतिम सामना झालेला आहे मित्रांनो जम्मू काश्मीर विरुद्ध कर्नाटक, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे क्रिकेट संदर्भामधला पुरस्कार BCCI नमन पुरस्कार, जे BCCI देतं हे खूप महत्वाचा पुरस्कार आहे. कारण मागच्या काही परीक्षांमध्ये हे पुरस्कार पॉली उमरीगर पुरस्कार विचारण्यात आलेला होता. तर यावर्षी कुणाकुणाला देण्यात आलेला आहे? पुरुष कॅटेगरीमध्ये भारतीय क्रिकेटर शुभमन गिलला देण्यात आलेला आहे आणि महिला कॅटेगरीमध्ये स्मृती मंधानाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघा, हा आहे शुभमन गिल आणि ही आहे आपली स्मृती मंधाना. त्यानंतर CK नायडू जीवन गौरव पुरस्कार मित्रांनो, म्हणजेच लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार, हा महत्वाचा पुरस्कार. तर हे कोणाला देण्यात आलेला आहे? माजी क्रिकेटर राहुल द्रविड यांना देण्यात आलेला आहे आणि दुसरं नाव आहे रॉजर बिन्नी यांना मित्रांनो, हे दोन नाव. त्यानंतर महिला जीवन गौरव पुरस्कार भारतीय माजी क्रिकेटर आहे मिताली राज यांना देण्यात आलेला आहे. हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपण सर्व घडामोडी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत मित्रांनो. आता परत शेवटी जाता जाता तुम्हाला आपली जी चालू घडामोडी टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे त्याविषयी सांगत आहे. टेस्टचा कालावधी 1 वर्षाचा. ज्यांना कुणाला लावायचे आहे त्यांनी नक्की या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधायचा आहे मित्रांनो, कारण तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे ही टेस्ट सिरीज. एकूण 50 टेस्ट असणार आहेत, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्हाला सोडवता येणार आहे. ज्यांना कुणाला करंट मध्ये कमी मार्क येतात त्यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज असणार आहे मित्रांनो. चला मग थांबूया या ठिकाणी आपण. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपलं युट्यूब चॅनल तुम्हाला माहितच आहे, स्मार्ट अभ्यास असं त्याचं नाव आहे. या लेक्चरच्या मोफत नोट्स मित्रांनो, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची ID आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी तुम्हाला PDF मोफत उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्या ठिकाणी जा आणि हे PDF तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा मित्रांनो. तसेच टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम चॅनल आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा अवश्य जॉईन करा मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी परीक्षाभिमुख अशाच प्रकारचं कॉन्टेंट आणण्याचं, अभ्यास साहित्य आणण्याचं प्रयत्न हे आपल्याकडून केलं जाणार आहे. म्हणून अवश्य हे सर्व जे आपले प्लॅटफॉर्म आहेत त्याला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. थांबूया मग, आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद.